ठाणे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण शहर. लांबच लांब रस्ते, सौंदर्य, मोठमोठ्या इमारती, झगमगाट. पण ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू असतात, तसेच ठाण्याच्याही दोन बाजू आहेत. एक जी सर्वांना दिसते आणि एक जी कोणालाही पाहायची नसते. कचऱ्याचे उंचच उंच डोंगर आणि त्यात हरवलेले बालपण. एक वेळेच्या जेवणासाठी याच लहान मुलांना त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काम करावं लागायचं. या कचऱ्यात काम करता करता त्यांचे भविष्यही अंधारात हरवत होते. ज्या डोक्यात एक वेळेचा जेवणाचा प्रश्न आहे, तेथे शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवणार तरी कसा? या हरवलेल्या बालपणाला सावरण्यासाठी तेथे कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. ना शिक्षण, ना आरोग्य, ना स्वच्छता. पण हे हरवलेले बालपण उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्र झटणारी संस्था म्हणजे आपली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था. जिजाऊ श्री निलेश भगवान सांबरे यांनी आपल्या स्वकमाईतून सुरू केलेली ही संस्था 5 तत्वांवर काम करते: शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण व रोजगार. आपल्या ह्या संस्थेच्या महाराष्ट्रात 8 CBSE शाळा, 44 MPSC UPSC अभ्यासिका व वाचनालय, 30 पोलीस प्रशिक्षण केंद्र, 130 बेड्सचे अत्याधुनिक रुग्णालय, यात डायलिसिस, डोळ्यांचे ऑपरेशन, NICU, महिलांसाठी प्रसूती कक्ष, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप, कॅन्सर व मोतीबिंदूचे ऑपरेशन, अशा सर्व गोष्टी मोफत केल्या जातात. तसेच आपल्या 10 रुग्णवाहिकाही आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन, तसेच ऑटो रिक्षा प्रशिक्षण इत्यादी सर्व गोष्टींचे मोफत प्रशिक्षण देऊन अनेक माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. दरवर्षी शेतकऱ्यांना 5 लाख फळे रोपे वाटप बरोबर इतरही उपक्रम राबविले जातात. हे झाले जिजाऊचे उपक्रम. तर ठाण्यात जिजाऊ संस्था काय करते हे आपण पाहूया. ठाणेकरांची जिजाऊ. ठाण्यात आतापर्यंत 9 अभ्यासिका सुरू करण्यात आल्या असून येथे झोपडपट्टीतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते. या अभ्यासिकांमध्ये झोपडपट्टीतील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात येते. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणासोबतच योग्य ते संस्कार देखील करण्यात येतात. बाहेरील स्पर्धेच्या युगात त्यांना आत्मविश्वासाची खंबीर पावले टाकता यावीत यासाठी तयार केले जाते. ज्या समाजात अक्षरशः शिक्षणाचा बाजार करण्यात आला आहे, त्याच समाजात जिजाऊ संस्था गरजू मुलांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरवत आहे. इतकेच नाही तर इतरांच्या घरात धुणी भांडी करणारी ज्योती व रॅबिटच्या गाडीवर काम करणारा गुरु, हे दोघेही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च जिजाऊ संस्था करत आहे. याच झोपडपट्टीत राहणारी दीपाली संजय काते ही देखील सध्या हॉटेल मॅनेजमेंटच्या 2ऱ्या वर्षात शिकत असून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जिजाऊ संस्था करत आहे. इतकेच नाही तर तिला लागणारे शैक्षणिक साहित्य व तिच्या रोजच्या जीवनातील वस्तू देखील संस्थेमार्फत मोफत पुरविण्यात येत आहेत. येथे प्राथमिक शिक्षणासोबतच मोफत उच्च शिक्षण सुद्धा देण्यात येते. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. पण ते तेथेच थांबत नाहीत. जिजाऊ संस्था ही पारंपरिक शिक्षणाच्याही पलीकडे जाऊन या मुलांना कौशल्य आणि ज्ञानाने सक्षम बनवत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्राफिक डिझायनिंग, DTP, MSCIT असे विविध संगणकीय प्रशिक्षण सुद्धा दिले जातात.
जिजाऊ संस्थेमार्फत मोफत पोलीस अकॅडमीही सुरू आहे, ज्यामध्ये नवयुवक युवतींना पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देण्यात येते. हे फक्त पोलीस भरतीबद्दलच नाही तर समाज सक्षमीकरणाबद्दल आहे. जिजाऊ संस्था यावर विश्वास ठेवते की प्रत्येक मूल, मग त्याची पार्श्वभूमी काहीही असो, शिकण्याची व वाढण्याची संधी हा त्याचा अधिकार आहे. ही मुले केवळ विद्यार्थी नसून ते महाराष्ट्राचे उद्याचे भविष्य आहे. या जबाबदारीने त्यांना प्रशिक्षण दिले जाते. घरात प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या महिला भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिजाऊ संस्थेने महिलांसाठी विशेष योगा क्लासेस सुरू केले आहेत. कधीही आराम न करता आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या आपल्या माता भगिनींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात थोडासा का होईना विसाव्याचे क्षण उपभोगता यावे म्हणून हे उपक्रम राबविण्यात येतात. अनेकदा कलात्मकतेच्या सामर्थ्याला कमी लेखले जाते, पण जिजाऊ संस्था महिलांना त्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी, नवीन कौशल्य शिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठीच त्यांना रांगोळी, मेहंदी, हेअरस्टाईल याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. रिक्षा फक्त पुरुषच चालवू शकतात ही संकल्पना न मानता जिजाऊ संस्थेने महिलांनाही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन आतापर्यंत 500हून अधिक महिलांना सक्षम केले आहे. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांच्या किमतीत वाढ होत असताना जिजाऊ संस्था गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवत आहे. तसेच आपल्या झडपोलीला मोफत रुग्णालय आहेच, पण काही आपत्कालीन रुग्ण असतात जे ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यांनाही आपण आर्थिक मदत करतो. अशी आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून 312 रुग्णांना 50,212 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. हे सर्व उपक्रम जिजाऊ संस्था मोफत राबवत आहेच, पण यासोबतच इतरही समाज उपयोगी कार्यक्रम देखील राबवत आहे. जसे की 26 जानेवारीला कचऱ्यावरील शाळेचा प्रजासत्ताक दिन साजरा करणे, 15 ऑगस्टला कचऱ्यावरील शाळेचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे. एवढेच नाही तर गरजू मुलांना शैक्षणिक मदत म्हणून आपली जिजाऊ संस्था दरवर्षी संपूर्ण कोकणात 25 लाख वह्यांचे मोफत वाटप करते. त्यातील फक्त ठाण्यात 2 लाख वह्यांचे वाटप केले जाते. तसेच ठाण्यात राज्यस्तरीय विशेष भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण व कार्यशाळा घेणे, दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करणे, सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त ठाण्यात दिंडी आयोजन करणे, महिलांसाठी खास जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा असे कार्यक्रम राबवणे, तसेच गरजू व निराधार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आजवर 450 निराधार महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप देखील करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करणे, प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन, यासोबतच आयोजित करण्यात आलेला आरंभ नव्या पर्वाचा कार्यक्रम देखील 5,000हून अधिक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. वेगाने वाढणारं आणि मुंबईचं जुळं भावंड असलेल्या ज्या ठाणे शहराची दुसरी बाजू कोणालाही पाहायची नाही व आपणही तेथूनच वर आलो आहोत, त्या समाजासाठी काम करण्याच्या भावनेतून श्री निलेश भगवान सांबरेजी यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. धन्यवाद.